हाय, थिंक रॅशनली विथ कुतूहलच्या पुढच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण अजून एका वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहोत. रॅशनली थिंक करताना एक गोष्ट अशी असते, त्याला म्हणतात संक कॉस्ट फॅलेसी किंवा मेंदूचं लॉस एव्हर्जन. आता काय होतं, कधी कधी आपण एखादी गोष्ट सुरू करतो, त्याच्यामध्ये आपण मेंदू, भावना, पैसा, वेळ भरपूर प्रमाणामध्ये खर्च केलेला आहे आणि थोड्या पॉईंट नंतर आपल्याला असं लक्षात येतं की अरे हे तर खरं तर ना बरोबर नाही आहे, काही हे बरोबर चाललेलं नाही आहे, काहीतरी चुकतंय इकडे, आपण चुकीच्या गोष्टीला वेळ दिलाय. पण मग होतं काय, एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट मी केली आहे, माझ्या मेंदूची, वेळेची, भावनेची, मी लोकांना सांगते की हे मी करते, आणि मग आता तो पण इगो पण आला ना. सो ही जी सगळी मी इन्व्हेस्टमेंट केली आहे भावनेची, मेंदूची, वेळेची, ह्याच्यानंतर मला आता असं वाटतं की नाही नाही, हे चालूच ठेवायचं आहे, हे पूर्ण करून टाकायचं आहे आता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही एखाद्या सिनेमाला गेलायत आणि थोड्या वेळेनंतर तुमच्या लक्षात आलं, म्हणजे तिकडे तुम्ही ॲक्च्युली सिनेमाला गेल्यानंतर छान पॉपकॉर्न वगैरे घेऊन बसलाय, छान असं एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये गेलायत, बघताय सिनेमा, आणि थोड्या वेळानंतर तुमच्या लक्षात आलंय की हा सिनेमा एकदम बकवास आहे. पण तुम्हाला काय होतं की तुम्ही तुमचा वेळ काढून आलायत, पैसे खर्च केलेत, पॉपकॉर्न घेऊन बसलायत, मूड आलेला आहे तुम्हाला सिनेमा बघायचा, आणि सिनेमा बघायला सुरू पण केलंय, तेव्हा तुम्हाला निघता येत नाही. तुम्हाला असं वाटतं हा एंडपर्यंत बघूनच घेऊया आपण. ही झाली संक कॉस्ट फॅलेसी. सो रॅशनल थिंकिंग करताना काय करायला पाहिजे, असं भावनेमध्ये अडकून नाही राहायचं, एवढा पैसा वेस्ट केलाय म्हणून तेच चालू ठेवूया, असं नाही करायचं. वेळीच त्याच्यामधनं बाहेर पडायला पाहिजे. सो आपल्या मेंदूला ना लॉस सहन करण्याची त्याची कपॅसिटी नसते, त्याला आवडत नाही, आणि त्याला म्हणतात सायंटिफिक भाषेमध्ये लॉस एव्हर्जन. सो हे कसं टाळायचं, तर ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट केली आहे, ह्या भावनेमध्ये न जाता त्याच्यातनं वेळीच बाहेर यायचं. त्याच्यामुळे आपण काहीतरी पुढे प्रोडक्टिव्ह करू शकतो, पुढे काहीतरी वेगळं चांगलं घडू शकतं. ऑलरेडी एवढं इन्व्हेस्ट केलं म्हणून तेच करत राहणं, ह्याच्यात काहीच फायदेशीर नाही आहे ना. आपला पुढचा सगळा वेळ आणि पुढचे सगळे पैसे, सगळी मेहनत एका चुकीच्या गोष्टीसाठी आपण वाया घालवतो. सो मेंदूला लॉस एव्हर्जन आवडत नाही. मेंदूला आपला लॉस झालेला, आपण जे काही केलंय त्याचा लॉस झाला हे नाही आवडत. हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यातनं त्या ट्रॅपमधनं बाहेर यायचं. मेंदूला समजावून सांगायचं बेसिकली की नाही, हा ट्रॅप आहे, ह्याच्यातनं मला बाहेर यायचं आहे, आणि मग त्याच्यातनं बाहेर येऊन ती गोष्ट तिथेच संपवायची आणि दुसरं काहीतरी करायला सुरुवात करायचं. असं रॅशनल थिंकर करतो. सो आजचं क्विज बघूया आता आपण. आधीच वेळ आणि पैसा भरपूर प्रमाणामध्ये गेला आहे म्हणून चुकीची गोष्ट करत राहणं, याला काय म्हणतात? अ, संक कॉस्ट फॅलेसी, आणि ब, रॅशनल थिंकिंग. सो तुमचं उत्तर काय आहे ते कमेंटमध्ये लिहा, आणि परत पुढच्या भागामध्ये आपण असंच काहीतरी नवीन घेऊन येऊया थिंक रॅशनली विथ कुतूहलमध्ये.